आजच्या उपक्रमात मुले त्यांच्या सर्जनशीलतेच्या किंवा कल्पनाशक्तीच्या विकासाबरोबरच त्यांच्या लहान स्नायूंचा विकास म्हणजे हाताच्या बोटांची ताकद आणि मजबूती वाढवण्याच्या संबंधित एक खेळ खेळतील। याचा उपयोग नंतर मुलांना हाताने बारकाईने करायच्या गोष्टींसाठी मदत करेल, जसे की लेखन, चित्रकला, शिल्पकला इत्यादी। या उपक्रमासाठी आपल्याला चिकणमातीची माती लागेल किंवा मुलांच्या खेळण्यातली क्ले। हा उपक्रम वर्गामध्ये कसा घ्यायचा ते बघूया। ताई मुलांच्यात आजच्या उपक्रमाबद्दल उत्सुकता जागृत करते आणि उपक्रमासाठी घेतलेली चिकणमाती किंवा मुलांच्या खेळण्यातली क्ले दाखवते। या मातीच्या सहाय्याने वेगवेगळ्या वस्तू कशा बनवू शकतो हे ताई प्रत्यक्ष वस्तू करून मुलांना काही उदाहरणे दाखवते, जसे की लाडूसारखे गोल आकार, पपईसारखे लांबट आकार, पोळीसारखा सपाट आकार। नंतर ताई मुलांना एक एक कागद देते, केलेल्या वस्तू त्यावर ठेवायला आणि थोडी थोडी माती देते व त्यापासून मुलांच्या आवडीची कोणतीही वस्तू बनवायला सांगते। मुले छान मन लावून वस्तू बनवतात, ज्याबद्दल ताई त्यांच्याशी बोलते। कोणी बॉल बनवतात, कोणी मेणबत्ती, तर कोणी पणती। मुलांनी केलेल्या कलाकृतीचे ताई टाळ्या वाजवून कौतुक करते। मुलांची सर्जनशीलता व्यक्त करण्यासाठी सकारात्मक आणि आश्वासक वातावरण ताई निर्माण करते। तुम्ही पण मुलांबरोबर हा छानसा उपक्रम जरूर घ्या। उपक्रम अधिक मनोरंजक बनवण्यासाठी तुम्ही मुलांना टेबल, खुर्ची, पुस्तक, पेन्सिल इत्यादी सारख्या वास्तविक गोष्टी पाहून मातीपासून त्या वस्तू बनवण्यास सांगू शकता। पुन्हा भेटूयात एका नवीन खेळासह एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।